नाशिकमधील TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप त्याच कंपनीने 8 महिन्यांनी केलेला आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 FIR दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांनी या FIRमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले. या कंपनीत काम करणारे कर्मचारी, HR विभागातील कर्मचारी, डिलिव्हरी पार्टनर अशा आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या मते अनेक वर्षांपासून ऑफिसमध्ये लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि धार्मिक दबाव टाकला जात होता. काही महिलांनी तर जबरदस्तीने विशिष्ट अन्न खाण्यास आणि धार्मिक प्रथांमध्ये सहभागी होण्यास भाग पडल्याचाही आरोप केला. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात 7 पुरुष आरोपी एकत्रितपणे गट म्हणून काम करत होते. हे आरोपी ऑफिसमधील महिलांना लक्ष्य करत असल्याचा संशय समोर आला. 40 दिवसांचे गुप्त ऑपरेशन चालवून महिला पोलीस अधिकाऱ्यांनी TCSच्या BPO ऑफिसमध्ये कर्मचारी म्हणून काम केलं आणि पुरावे गोळा केले. तपासाअंती मार्च महिन्यात देवळाली परिसर ठाण्यात पहिला FIR नोंदवण्यात आला. आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी हे आरोप अतिरंजित असल्याचं आणि चुकीच्या पद्धतीने मांडले असल्याच्या सांगून फेटाळून लावली. वकील बाबा सय्यद यांनी असा युक्तिवाद केला की कामाच्या ठिकाणी होणारे अनौपचारिक संवाद आणि ऐच्छिक वर्तनाला गुन्हेगारी ठरवले जात आहे. सणासुदीच्या काळात देखील पारंपरिक पोशाख घालणं किंवा धर्मांतरावर चर्चा करणं म्हणजे धर्मांतर होत नाही. कौतुक करणं किंवा वैयक्तिक संभाषणांना गुन्हेगारी कृत्य मानले जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले. TCS कडून याविषयी शुक्रवारी वक्तव्य करण्यात आलं. कार्यालयाच्या अंतर्गत प्राथमिक तपासामध्ये कंपनीच्या एथिक्स आणि लैंगिक छळांविषयीच्या पॉश यंत्रणेकडे एकही तक्रार आली नसल्याचा दावा कंपनीने केला. जर वरिष्ठांची विधी बघत असताना HR पासून युनिट हेडपर्यंत सर्वच या षडयंत्राचे भाग असतील तर दबावात कोण तक्रार करणार याचे उत्तर कंपनीकडे नाही. कंपनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे, पण याची नोंद खुद्द कंपनीकडेच नाही ही धक्कादायक बाब आहे. टाटा समूहाने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेतली आहे. कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची छळवणूक किंवा गैरवर्तन सहन केले जाणार नाही. आपल्या निवेदनात कंपनीने असं सांगितलं आहे, आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सन्मान आमच्यासाठी सर्वोच्च आहे. प्राथमिक चौकशीच्या आधारांवर संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. आम्ही या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संपूर्ण प्रशासनाला सहकार्य करत आहोत. लोकांनी देखील या विरोधात आवाज उठवणं आवश्यक आहे, कारण निर्भयानंतर सुद्धा अशा केसेस देशात झाल्या आणि आता नाशिकचा TCS मुद्दा. आता हे लोकांनी ठरवायचे की फक्त हातात मेणबत्ती घेऊन मोर्चे काढायचे की अशा घटनांच्या विरोधामध्ये आवाज उठवून अशा घटनांना देशामध्ये होण्यापासून थांबवायचं ते. आपल्याला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.